शपथविधी घेतली, एवढं सोंग कोणाला जमलं का दादा? कुठे गेली दादागिरी तुमची? मुख्यमंत्र्याच्या या सगळ्यामध्ये वित्त खातं तुम्हाला तुमच्याजवळ असताना तुम्ही म्हणता पैशाचं सोंग जमत नाही. जमत नसेल तर आम्हाला सांगा ना, आम्ही सांगतोय कसं सोंग करायचं ते. 85,000 कोटी दिले तुमच्या तिजोरीतून त्या शक्तीपीठाले. तो सुरजागड आहे ना गडचिरोलीचा, तिथं जे लोखंड निघतं ते लोखंड समुद्राच्या काठावर आणायचं आहे. तिथलं लोखंड समुद्राच्या काठावर यासाठी सुपरफास्ट रस्ता तयार करतोय आणि आम्ही रस्त्यात खड्ड्यानं मरतोय. तिथे 85,000 कोटी खर्च करताय. दादा हे सोंग कसं जमलं तुम्हाला? कोणाच्या खिशातला पैसा काढला तुम्ही? किती लुटलं ते सांगा आम्हाला. आम्हाला सोंगाच्या गोष्टी सांगताय, लाज वाटायला पाहिजे. सुरजागडच्या सीमे आम्ही पाहतो, तिथलं लोखंड इथं आम्ही समुद्रापर्यंत आणण्यासाठी तुमच्याजवळ पैसा येतं. माझा शेतकरी पाय घासून मरताय, तिथे तुम्हाला पैशाचं सोंग जमत नसेल तर खोडचे सोडा. जमत नसेल तर दादागिरी सामान्य माणसावर दाखवू नका, दादागिरी सरकारमध्ये दाखवा. इथं कृषी मंत्री आहे, त्या शेतकऱ्यासाठी कृषी मंत्री भांडताना दिसला पाहिजे. असं पाय आणून शेपूट आलू करणार नाही पाहिजे आम्हाला कृषी मंत्री. ते कोकाटे होते, अभडधोबड बोलाचे घरी गेले. हे थोडे बरे बोलतात भरणे मामा, कम से कम चुका नाही करत, पण शेपूट हालून बंद कर ना. हा कुठला धंदा आहे? कृषी मंत्री आहे, सबसे ज्यादा भाग तुम्हारी तरफ आहे. सगळ्यात जास्त संख्या शेतकऱ्याची आहे. तो कुठल्याही जातीचा असू दे, या साऱ्यांनी सगळ्यांना भांडणं लावले. जे जे शेतकरी आहे आणि ज्या जाती शेतकरी आहे त्या जातीत भांडणं लावून टाकले. ओबीसी मध्ये कुंभी मराठा भांडण लावलंय, एसटी मध्ये धनगर आदिवासी भांडण लावून टाकलंय. त्या एसटी मध्ये आम्ही पाहतोय एससी मध्ये भांडण लावून टाकलं. भांडत राहा आरक्षणासाठी आणि भावासाठी मरायला कोणी तयार नाही. अरे आरक्षण महत्वाचं आहे, पण किती जागा निघणार आहे इथून 70 वर्ष? 3 ते 4 लाख जागा. 3 ते 4 लाख. आमची लोकसंख्या चालली 18 कोटीवर आणि जागा निघते 3 ते 4 लाख. म्हणजे एका परिवारामागं 300 ते 400 परिवारामागं एक जण नोकरीवर लागेल. किती जण? एक जण. ते आता कंत्राटी भरणं सुरू आहे. तुमच्या आरक्षणाचं अर्ध गायब केलं या झंड्यात. कोणी पिवळा घेणार, कोणी भगवा घेणार, कोणी हिरवा घेणार, कोणी निळा घेईल. तुम्ही आज वाढाले. आपल्यासारखे महामूर्ख कोणीच नाही. जातीसाठी पेटून उठून मरून जाईल, पण शेतकरी म्हणून पेटता येत नाही हे सरकारला समजलं, म्हणून ते आमच्यावर अन्याय करते. जंगलात हरणाची शिकार करतं भाऊ वाघ. जंगलात हत्याची शिकार वाघ सहसा करत नाही. वो जंगल का व्यापारी है आणि हरण म्हणजे तुम्ही आहे, ज्यानं याव केलं तोडाव. एक तर माणसाच्या हाती सापडलं तर तोही कापतं आणि वाघाच्या हाती सापडलं तर तोही कापतं. सगळेजण त्याच्यावर भिडतंय. आमची अवस्था अशीच आहे. संख्या हरणाची जास्त आहे. एकत्र झाले तर वाघ पळाचा हवंय, पण आम्ही ते करत नाही, एकत्र होऊ देत नाही. कारण जातीपाती धर्मात तुम्हाला भांडत ठेवायचं आहे. पैसा नाही असं म्हणतात. आतापासून 40 कोटी रुपये केंद्र सरकारनं 0.01 दिले, म्हणजे व्याजच आकारलं नाही नानवाल्यावर. ते नानवाली कार होती ना, ते घाट्यात आली आणि म्हणून त्यांना प्रोत्साहन निधी दिला. 1% व्याजने आकारलं. आम्ही बकऱ्या जरी घेतल्यानंतर 18% फेडावं लागतं. 18%. ते फायनान्सवाले कधी गाडी उचलून नेईन मदत सांगता येत नाही. तुम्हाला लुटाले ठेवलाय. तुम्ही पडीचा बकरा असतं का गावागावात एक मोकळगडचं मोठं वाढवतं आणि ते देवीसमोर कापतं ना, तसं शेतकऱ्याची अवस्था. पक्ष कुठलाही असू दे, कापल्याशिवाय जमत नाही.